नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अमृता खूपच जास्त घाबरलेली असते. तिला असं वाटतं की तिने आणि ड्रायव्हरने दोघांनी मिळून इथे कावेरीला मातीमध्ये गाडलेलं असतं. आणि मग कावेरी अचानक कुठून आली? कावेरीचं भूत वगैरे आलं की काय माझ्या मानगुटीवरती बसायला, असं आता अमृताला वाटतं. तेव्हा इथे अमृता धावत पळत बाहेर येते आणि भूत भूत असं ती म्हणत असते. तेव्हा यश म्हणतो, अमृता काय झालं? तेव्हा अमृता म्हणत असते, यश, कावेरी. तेव्हा इथे यश म्हणत असतो, कावेरी आली आहे का? मग तू मला सांगितलं का नाहीस की कावेरी आली आहे म्हणून? तेव्हा इथे अमृता म्हणते, नाही, कावेरी नाही आहे, पण कावेरी इथे आली आहे. तेव्हा यश म्हणतो, अमृता काय झालं आहे तुला? कावेरी नाही आहे, पण कावेरी इथे आली आहे, म्हणजे काय बोलतेस काय तू? तेव्हा अमृता म्हणत असते की यश, अरे कावेरी कशी येऊ शकते? तेव्हा यश म्हणतो, काय येऊ शकत नाही ती? हे बघ, अगं ती घरामध्ये नाही आहे, म्हणजे ती कधीच येणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही ना. कावेरी नक्की परत येईल. तेव्हा अमृता म्हणते, नाही नाही, ती परत येणार. तेव्हा यश म्हणतो, अमृता असं का बोलतेस तू? तेव्हा अमृता म्हणते, कारण कावेरीला मी माझ्या हाताने मारून टाकले, तिला मी माझ्या हाताने मातीमध्ये गाडून टाकले. असं जेव्हा इथे अमृता म्हणते तेव्हा घरातले सगळेजण एकत्र तिथेच उभे असतात आणि सगळ्यांनी अमृताचं बोलणं ऐकलेलं असतं. ती जेव्हा म्हणते की मी माझ्या हाताने कावेरीला मातीमध्ये गाडलं होतं, ती परत कशी काय येऊ शकते? तेव्हा इथे आता माने आणि घरातल्या सर्व लोकांनी अमृताचं बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा अमृताने स्वतःच्या गुन्ह्याची कबुली स्वतःच दिलेली असते. तेवढ्यातच तिथे कावेरीसुद्धा येते. कावेरीला बघून सगळेजण शॉक होतात. मा म्हणत असतात की कावेरी, अगं ही काय अवस्था करून घेतलीस तू स्वतःची? हे काय लागले सगळं तुझ्या अंगाला? तेव्हा इथे अमृता आता घाबरते. त्यानंतर प्रेक्षकांनो मा म्हणत असतात की हे सगळं काय चाललंय, कुणी मला सांगेल का? तेव्हा इथे यश म्हणत असतो की मा, तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुला कावेरी देणार नाही, तर तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला अमृता देणार आहे. अमृता, सांग मला, तू कावेरीच्या बाबतीत काय केलंस ना, ते मला तू स्वतःने सांगायचं. तेव्हा इथे अमृता म्हणत असते, मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा कावेरी म्हणते, अमृता खोटं बोलू नकोस. तू जे काही पाप केलेस ना आता, तुला तुझ्या पापाची शिक्षा इथेच भोगायची आहे, कळलं ना? ते सुद्धा इथेच आत्ताच. तेव्हा प्रेक्षकांनो इथे कावेरी म्हणत असते, तू माझ्या आणि चिकूच्या बाबतीत जे काही वागलेस ना, ते आत्ताच्या आत्ता सर्वांना सांग. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता विद्या म्हणत असते, हे बघ अमृता, तुला काय वाटते आम्हाला काही माहिती नाही आहे का? तुझ्या विरोधात सगळे पुरावे आहेत आमच्याकडे. तू स्वतःहून जर सांगितलं नाहीस ना सगळ्यांना की तू काय केलेस ते, तर आम्ही पोलिसांना इथे बोलू. मग पोलिसांच्या समोर तुला बरोबर सत्य सांगावं लागेल, कळलं का? आत्ताच्या आत्ता बोल, तू काय केलेस ते? तेव्हा इथे अमृता म्हणत असते, नाही नाही मा, मी खरंच काही नाही केले. तेव्हा यश म्हणतो, अमृता, हे बघ तू आता खोटं बोलू नकोस. फक्त 1 मिनिट लागतो पोलिसांना इथे यायला. पोलीस स्टेशन आपल्या घरापासून किती जवळ आहे हे तुलासुद्धा माहिती आहे. आणि म्हणून मी तुला शेवटचं सांगतोय. प्लीज बोल, काय केलंस ना ते सगळ्यांना सांग. नाहीतर 1 मिनिटामध्ये पोलिसांना इथे बोलावतो. तेव्हा प्रेक्षकांनो विद्या म्हणत असते, यश भाऊजी, कशाला तुम्ही तिच्याबरोबर बोलत बसलाय? करा बरं तुम्ही आत्ताच्या आता पोलिसांना फोन आणि बोलून घ्या इथे. तोपर्यंत ही अमृता काही बोलणार नाही आहे. तेव्हा यश म्हणतो, बोल अमृता बोल, नाहीतर पोलिसांना बोलवे ना. तेव्हा अमृता म्हणते, हो हो, मी माझ्या हाताने कावेरीला मातीमध्ये गाडलं होतं, तिला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळेच इथे कावेरीची ही अवस्था आहे. आणि हे सगळं मी केलं मा, कारण का मला तुझा बदला घ्यायचा होता. ती इथे चॅलेंज जिंकली ना आणि आपण हे चॅलेंज हरलो, म्हणून मला राग आला होता आणि म्हणून मी तिच्याकडून हा बदला घेतला. तेव्हा इथे माला हे अजिबात आवडत नाही आणि मा सगळ्यांच्या समोर जोरदार अमृताच्या थोबाडीत देते आणि म्हणते, काय केलंस तू हे? काय केलंस तू? तू इथे कावेरीला मारण्याचा प्रयत्न केलास, एका जिवंत माणसाला मातीमध्ये गाडण्याचा प्रयत्न केलास. हे का केलंस तू? हे खूप चुकीचं केलेस. तुला कळते का अमृता? अगं तिला तू इथे मातीमध्ये गाडलंस. तिच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं आपण, याचा जरा तरी विचार केलास का तू? तेव्हा इथे माने आता थोबाड फोडलेलं असतं. तेव्हा अमृता म्हणते, मावशी, हे सगळं मी तुझ्यासाठी केलं गं. मला अजिबात आवडलं नव्हतं. तू तिला बिझनेससाठी इतका विरोध केलास,
इतकं थांबवण्याचा प्रयत्न केलास, पण तरीसुद्धा तिने तुझं काही ऐकलं नाही आणि ती जिंकली. म्हणून म्हणून मला तिच्याकडून बदला घ्यायचा होता आणि म्हणून मी तिला मारण्याचा प्रयत्न केला मा. तेव्हा इथे मा म्हणत असतात की अमृता, हे बघ, मला कितीही कावेरीचं म्हणणं पटत नसलं, मला कितीही वाटत असलं की तिने व्यवसाय करू नये, म्हणून मी कधीच हा विचार केला नव्हता की तिच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट व्हावं. या घरामध्ये कुणाच्याच बाबतीत मी तसा विचार करत नाही आणि करणारही नाही. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये खूप फरक आहे अमृता. म्हणजे तुला इथे कावेरीचा राग आला म्हणून तू तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केलास. एवढी हिंमत कशी काय झाली गं तुझी? नाही, खरं तर माझी चूक आहे गं. मी माझ्या घरातल्या माणसांवरती अविश्वास दाखवला आणि तुझ्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवला. तेच चुकलं माझं. या अमृतावरती आहे ना विश्वास ठेवायलाच नको होता. तेव्हा इथे मा म्हणते, अमृता, तू म्हणतेस ना की हे सगळं तू माझ्यासाठी केलंस म्हणून. अत्यंत चुकीचं केलंयस तू. मी जर तुझ्या जागी असते ना, तर मी अशी कधीच वागले नसते, कळलं तुला? आणि हे सगळं माझ्यासाठी करायची तुला गरजच नव्हती मुळात. एखाद्या माणसाचा जीव घेशील आणि म्हणशील की तुझ्यासाठी घेतला म्हणून. मी ह्या मताची अजिबातच नाही आहे, कळलं ना? तेव्हा प्रेक्षकांनो, यश म्हणत असतो की मा, अमृता आधीपासूनच अशी आहे. ती या घरामध्ये आपलं घर फोडण्यासाठीच आली होती. तेव्हा इथे उदय म्हणत असतो की यश, हे सगळं खरं आहे? तुला आधीपासून माहिती होतं? तेव्हा यश म्हणतो, हो उदय दादा, मला ही गोष्ट आधीपासूनच माहिती होती की इथे अमृता आपलं घर फक्त फोडण्यासाठी आली, उद्ध्वस्त करण्यासाठी आली. आणि मी मालासुद्धा वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण माने तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. अमृता इथे तिच्या बहिणीचा बदला घेण्यासाठी आपल्याकडे आली होती आणि म्हणून ती घराघरामध्ये सगळ्यांमध्ये भांडण लावत होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मा म्हणत असते की मला स्वतःवरती खूपच जास्त अभिमान होता की मी माणसं ओळखायला चुकत नाही. पण अमृताच्या बाबतीत मी चुकले. एकदा नाही, दोनदा चुकले. मी तिच्यावरती आंधळा विश्वास ठेवला. यश आणि कावेरी दोघेही मला सांगण्याचा प्रयत्न करत होते की अमृता चांगली मुलगी नाही आहे, ती क्रिमिनल माइंडेड आहे. अगं मा, तुला नाही माहिती, बाबांवरती सुद्धा प्राणघातक हल्ला या अमृतानेच केला आहे. अमृता म्हणते, नाही नाही, काकांवरती हल्ला मी केलेला नाही आहे. मी न केलेल्या चुकीची शिक्षा मी भोगणार नाही आहे. मी न केलेली चूक मी मान्य करणार नाही आहे. मी आता मान्य करते की मी कावेरीला गाडण्याचा प्रयत्न केला. पण खरं सांगते मावशी, मला खूप जास्त राग आला होता गं तिचा. खूप राग आला होता मला. ती सारखी जिंकत होती. चॅलेंजसुद्धा ती जिंकली आणि म्हणून मला इतका राग आला आणि तुझासुद्धा तिने अपमान केला असं मला वाटलं आणि म्हणून म्हणून मी तिला इथे काढलं. प्लीज मावशी, मला माफ कर. तेव्हा इथे आता अमृताने जी चूक केलेली असते ती चूक नाही, गुन्हा असतो. एका जिवंत माणसाला तिने गाडण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि मा म्हणत असते, अमृता, तू जरी म्हणत असशील ना की हे सगळं तू माझ्यासाठी केलंस, बदला घेण्यासाठी केलंस, तरी अत्यंत चुकीची वागलीस तू, कळते का तुला? इथे तू कावेरीचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास. मी एका अशा मुलीला घरामध्ये ठेवले जी माझ्या कुटुंबाच्या जीवावरती उठले. बरं झालं हे सत्य योग्य वेळी माझ्या लक्षात आलं. तुला काय वाटलं गं? तू म्हणशील की मी तुझ्यासाठी तिच्याकडून बदला घेतला आणि मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन आणि तुला शिक्षा देणार नाही. या घरामध्ये प्रत्येक माणसाला त्याच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळतच असते. तेव्हा इथे मा म्हणत असते की आता हे मंगळसूत्र आहे ना, मी तुला गळ्यामध्ये ठेवू देणार नाही. कारण का, या मंगळसूत्राची लाज नाही राखलीस तू. खरं तर धर्माधिकाऱ्यांची सून म्हणून, मोठी सून म्हणून मी तुला मिरवणार होते. घरातला सगळा हक्क अधिकार तुझ्याकडे देऊन मी तुला मोकळं करणार होते आणि मी सुद्धा मोकळी होणार होते. पण तू हे काय केलंस? म्हणजे या घराण्याची मोठी सून होण्याच्या पात्रतेची तर तू मुळीच नाही आहेस, कळलं ना तुला? तेव्हा आता या घरामध्ये तुझं काही स्थान नाही आहे. ना तू उदयची बायको आहेस, ना आमची सून. आताच्या आता इथे चालती हो. आणि बाबा उदय, मला माफ कर रे बाळा. तुझ्या बाबतीत मी खूपच चुकले. इथे निर्णय घेत असताना मी आधीसुद्धा चुकले होते आणि आताही चुकले. ही अमृता आपल्या घराचं नंदनवन करेल असं वाटलं होतं मला. म्हणून म्हणून मी तिच्या प्रेमात आंधळी होऊन तुझं लग्न मी तिच्याबरोबर लावून दिलं आणि शेवटीला काय झालं? तिने तुला आणि मला, या कुटुंबाला सगळ्यांनाच फसवलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मा म्हणत असते की अमृता, या घरामध्ये तू आता राहू शकत नाही. कुठल्या अधिकाराने राहू शकणार आहेस तू? या घरामध्ये तुझा आता कुणाशी काही संबंध नाही आहे. आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. आणि माने अमृताला घरातून बाहेर हकलून दिलेलं असतं. अमृताचं हे विचित्र वागणं मालासुद्धा पटलेलं नसतं.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे माँ पूर्णपणे हललेली असते. एका चुकीच्या व्यक्तीवरती आपण आंधळा विश्वास ठेवला, जे आपल्या कुटुंबाच्या जीवावरती उठले, जी या घराला तोडण्यासाठी आली. अशा मुलीला मी या घरचं आता नंदनवन करणार असं म्हणत होते, पण नाही, ती या घरची जबाबदारी कधीच स्वीकारू शकणार नाही. कारण मुळातच ती इथे बदल्याच्या भावनेने आली होती आणि मला अजिबात हे आवडलेलं नाही आहे की मी अशा मुलीवरती आंधळेपणाने विश्वास ठेवला आणि माझ्या यशवरती मी अविश्वास दाखवला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता माँ आपल्या रूममध्ये येऊन रडत बसणार असते. तेवढ्यातच तिथे यश येतो. माँ आता रडत असते. तेव्हा यश म्हणतो, माँ प्लीज प्लीज तू शांत हो. हे बा, अमृताने जे काही केलंय त्याच्यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहे, कळते का तुला माँ? तेव्हा माँ म्हणत असते, अशी कशी चूक नाही आहे? अमृताला या घरामध्ये ठेवून घेण्याचा निर्णय सर्वस्वी माझा होता की नाही? मग माझीच चुकी आहे. तेव्हा इथे यश म्हणत असतो, नाही माँ, तू कधीच चुकू शकत नाही. माँ कधीच चुकत नसते. तू तिच्यावरती विश्वास ठेवलास कारण तू चांगली आहेस म्हणून. पण ती जेव्हापासून या घरामध्ये आली आहे तेव्हापासून तिने फक्त या घराच्या वाईटाचा विचार केलाय माँ. तुला नाही माहिती, ते आमच्याबरोबर बोलत असते. तुझ्याबरोबर ती चांगलं वागण्याचं नाटक करत असते. पण तिचा खरा चेहरा काय आहे ना, ते फक्त आम्हालाच माहिती आहे. तेव्हा इथे यश आता यमुनाला सुद्धा म्हणालेला असतो, यामिदी, तू कुठल्या मुलीची साथ देत होतीस हे आत्तापर्यंत तुला कळलं असेलच ना? अगं, हीच ती अमृता आहे जिने आपल्या बाबांना सुद्धा जीवे मारण्याचा प्रयत्न केला. कळते का तुम्हाला? हेच खरं आहे माँ. तेव्हा इथे पौर्णिमा आणि यमुना दोघींना सुद्धा अमृताच्या वागण्याचा खूप राग आलेला असतो. त्यानंतर यश शांतपणे आता मला समजावत असतो, तर इथे उदय आपल्या रूममध्ये बसून रडत असतो, कारण त्याच्या बाबतीत खूपच जास्त चुकीचं घडलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यश म्हणत असतो, माँ प्लीज शांत हो ना. माँ म्हणते, कशी शांत होऊ? मला खूपच वाटायचं की मी माणसं अगदी अचूक ओळखते, माणसांना मी चांगलं समजते. पण आज मला कळतंय, मला माणसं ओळखता येत नाही. या मुलीला, अमृतासारख्या मुलीला मी या घरामध्ये आसरा दिला, तिला मी पाळत होते. चुकीचं वागले मी यश, खरंच चुकीचं वागले. तुझ्या बाबतीत आणि कावेरीच्या बाबतीत खूपच जास्त कठोर झाले होते आणि हे चुकलं माझं, खरंच चुकलं. तेव्हा इथे आई म्हणून मी सपशेल हारले असं वाटते मला. अमृताच्या बाबतीत तर मी सपशेल हारलेली आहे असं माचं म्हणणं असतं. तेव्हा इथे या घराची जबाबदारी आता मी स्वीकारू शकत नाही आहे असं माँ म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, कावेरी म्हणत असते की उदय भाऊजी प्लीज तुम्ही सावरा स्वतःला. जे काही घडलंय तुमच्या आयुष्यात त्याच्यामध्ये तुमची काही चूक नाही आहे. जी चूक आहे ती सर्वस्वी त्या अमृताची चूक आहे. तुमची काही चूक नाही आहे उदय भाऊजी. तेव्हा इथे उदय म्हणतो, काय माहिती मी मागच्या जन्मी कुणाचं एवढं काय वाईट केले म्हणून इथे देव माझ्याच बाबतीत इतका निष्ठुर झाला आणि इतकं वाईट करतोय. मला कळतच नाही आहे मी नेमकं कुठे चुकतोय का? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, उदय भाऊजी असं काही नाही आहे. हे बघा, चिकूला अजूनही त्यांचा बाबा हवा आहे. तुम्ही हव्यात त्याला. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. स्वतःला जास्तीत जास्त बिझी करा. त्यामुळे तुमच्या मनामध्ये असे आता वाईट साईड विचार येणार नाही. तेव्हा उदय म्हणतो, पण मी का का कुणाचं काय वाईट केले? कावेरी म्हणते, अजिबात नाही उदय भाऊजी. हे बघा, तुम्ही कधीच कुणाचं वाईट करू शकत नाही. अहो, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. तुम्हाला तुमच्या इथे आता भूतकाळातलं काही आठवत नाही आहे म्हणून. त्या आठवणी तुमच्यासाठी खूपच जास्त सुंदर आहेत असं सुद्धा कावेरी म्हणते. तेव्हा इथे उदय म्हणत असतो की कावेरी, अगं त्या अमृतावरती मी विश्वास ठेवला आणि तुझ्यावरती अविश्वास दाखवला. तू माझ्या इथे चिकूची इतकी काळजी घेत होतीस तरीसुद्धा मला ते दिसलं नाही. मी विनाकारण तुझ्यावरती रागवलो, चिडलो, तुला ओरडलो. एवढं सगळं करत असताना देखील तू मात्र तुझी जबाबदारी पार पाडत होतीस. तू इथे चिकूची व्यवस्थित काळजी घेत होतीस. तेव्हा कावेरी म्हणते, उदय भाऊजी तुम्ही शांत व्हा. हे बघा, आपल्या चिकूला तुमची गरज आहे. तेव्हा घ्या तुम्ही चिकूला, आता घ्या. तेव्हा इथे उदय चिकूला आपल्या जवळ घेतो आणि त्याला इथे घट्ट प्रेमाने मिठी मारून खूपच जास्त रडत असतो. अमृता जे काही वागलेले असते ते उदयला अजिबात आवडत नाही, कारण तो सुद्धा इथे खूप प्रामाणिक आहे. त्याला असं वाटत होतं की अमृता खरोखर चांगली आहे, तिला आमच्या सगळ्यांची काळजी आहे, पण तसं काही नसतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यश म्हणत असतो की माँ, तू असं म्हणू नकोस. तू कधीच हारू शकत नाही आहेस माँ. हे बघ, तू स्वतःला माफ कर. स्वतःला माफ करून टाक माँ. तुला माझी शपथ आहे, तू स्वतःला माफ करून टाक.
हे घर तुझ्यापेक्षा जास्त चांगलं कुणीही सांभाळू शकत नाही. अगं तू आहेस म्हणून आम्ही आहोत मा. या घराला शिस्त आहे. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. फक्त आणि फक्त तुझ्या प्रेमामुळे आणि तुझ्या या शिस्तीमुळे. त्यामुळे मा, तुला माझी शपथ आहे. तू स्वतःला माफ करून टाक. या सगळ्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे. जर कुणाची चूक असेल तर त्या अमृताची चूक आहे. हे बघ मा, तू जर स्वतःला माफ नाही केलंस ना, तर मला असं वाटेल की तुझं माझ्यावरती प्रेमच नाही आहे. तू कधी मला तुझा स्वतःचा मुलगा मानलेलाच नाही आहेस, असं वाटेल मला मा. त्यामुळे तुझं जर माझ्यावरती थोडं तरी प्रेम असेल, मी जर तुझा मुलगा असेन, तर तू स्वतःला माफ करून टाकशील. तेव्हा इथे आता मा म्हणत असते, की "हे बघ यश, अरे मी तुला माझ्या पोटामध्ये 9 महिने वाढवलं नसेल, पण मी तुझीच मा आहे. मी जरी तुला जन्म दिला नसेल ना, तरीसुद्धा तू माझाच मुलगा आहेस यश. मी तुझी मा आहे आणि तू माझा मुलगा आहेस." असं इथे मा आता म्हणते. तेव्हा यश आपल्या माला मिठी मारतो आणि तिला आता शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता कावेरी म्हणत असते, की "मा हे बघा, मी आपल्या तुळशीसाठी इथे वृंदावनासाठी ही तुळस घेऊन आली. किती छान आहे ना? खूपच सुंदर तुळस आहे." तेव्हा इथे मा म्हणतात, की "ही तुळस आपण दोघीजणी लावूया." आणि अंगणामध्ये दोघीजणी तुळस लावतात. तेव्हा इथे यश म्हणतो, की "तुम्ही दोघींनी आता आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे, ती सुद्धा खूपच सुंदर." तेव्हा मा म्हणते, की "कावेरीने अजून एक परीक्षा द्यायची आहे." तेव्हा कावेरी घाबरते. तर इथे अमृता आता आलेली असते प्रेग्नन्सी रिपोर्ट घेऊन. तेव्हा यश म्हणत असतो, की "मा, अमृता प्रेग्नंट आहे." असं यश आता घरातील सर्व लोकांना सांगतो. तेव्हा इथे सगळ्यांना खूप मोठा धक्का आता बसलेला असतो.